मला ते आवडलं नाही कारण तसंच जातीयवाद तो मला सहन नाही झाला. एक दोन वर्ष काढली मी. तुम्ही मगाशी शाखेचं म्हणाला, तुम्ही पुण्यामध्ये भिवंडीमध्ये तुम्हाला कधी शाखेत जाण्याबद्दल वगैरे काही आग्रह नाही का झाला घरातनं? कशाच्या शाखेत, संघाच्या शाखेत जाण्यासाठी? नाही, एकदाच रज्जूभाईने बोलवलं होतं मला. नाही, तुम्ही लहान असताना? लहान असताना मी शिवाजी पार्कच्या शाखेमध्ये हे केलं होतं. जात होता? माझ्या वडिलांनी सांगितलं, घरी बसून काय करतोय, जा शाखेत तिकडे जरा व्यायाम कर. तिथे व्यायाम कसला, जुडोचं शिक्षण असतं ना, गाद्यांवरती लोळायचं. याला काय मारवारी करताना काय गाद्या घात तुमच्या हाताळणाऱ्यात, त्या लाठ्या गाठ्या इकडून तिकडून काय शत्रू तुम्हाला सांगू आम्ही आता मागून येतोय, लाठी मागे घ्या, असं काय होणार आहे काय? याला कुठं नाही शत्रू येईल. तुमच्या ह्या लाठीचं शिक्षणाचा उपयोग काय? मला ते आवडलं नाही कारण तसंच जातीयवाद तो मला सहन नाही झाला. एक दोन वर्ष काढली मी आणि निघालो. बौद्धिक ते एक वैशिष्ट्य बुद्धी नसताना. ऐकायचं का तुम्ही? बौद्धिक ऐकली? कसलं बौद्धिक, त्या वयात कसलं बौद्धिक कळतं त्याला, आम्हाला स्वतःला नव्हतं ते कळत. जातीवादाचं काय तुम्हाला हे दिसलं? थोडंसं हे दिसायचं मला, बामणशाही. मी तो नायकाला, आमचे नाईक होते आमच्या ग्रुपचे, त्यानंच मी विचारलं, म्हटलं असं इथे सगळे हे दिसत आहेत, ब्राह्मण दिसत आहेत. नाही म्हणे, माटुंगेच्यावर एक खूप सिंधी आहेत. म्हटलं ते सिंधी आहेत? मला नाही, ते मला जातपात नाही आवडत, भयंकर तिडीक आहे.